मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठी फ्रेजेस हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. फ्रेजेसवरती स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारले जातात. फ्रेज म्हणजे पदबंध. ए ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट फायनाइट व्हर्ब इज कॉल्ड फ्रेज. फ्रेजचे किती प्रकार पडतात मित्रांनो सांगा? 6. कोणकोणते पहा? पहिला नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज, वर्ब फ्रेज आणि जेनेटिव्ह फ्रेज. हे फ्रेजचे किती प्रकार झाले सांगा? 6. फ्रेजेसचा स्पर्धा परीक्षे दृष्टीनं 2 पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे. कोणत्या 2 पद्धती मित्रांनो सांगा? स्ट्रक्चर आणि काय सांगा? फंक्शन. आणि मग स्ट्रक्चरनं आणि फंक्शननं फ्रेजेसचा अभ्यास केला जातो. फंक्शनचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वाक्यातील घटक म्हणजे क्लॉज एलिमेंट्स माहित असणं आवश्यक आहे. क्लॉज एलिमेंट्स कोणकोणते पहा मित्रांनो? सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, कॉम्प्लिमेंट म्हणजे विधीपूरक, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे कर्मपूरक, ऍडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट म्हणजे क्रियाविशेषण पूरक आणि मित्रांनो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद. आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बचे 2 प्रकार पडतात मित्रांनो. कोणकोणते सांगा? 3 प्रकार पडतात. कोणकोणते सांगा? मोनो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे अपूर्ण अर्थाचे सकर्मक क्रियापद. इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद. हे इंट्रान्झिटिव्ह व्हर्बचे 2 प्रकार पडतात. कोणकोणते सांगा? व्हर्ब ऑफ कंप्लीट, इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन आणि इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन. हे क्लॉज एलिमेंट्स माहित असणं आवश्यक. त्यासाठी मित्रांनो सांगा, ह्या फ्रेजेसचा फंक्शनला अभ्यास करण्यासाठी हे क्लॉज एलिमेंट्स माहित असणं आवश्यक आहे. ह्या स्पर्धा परीक्षेला आयडेंटिफाय द फ्रेज असा प्रश्न विचारला जातो आणि खाली 4 पर्याय दिले जातात आणि त्या पर्यायाचा पहिला पर्याय असेल नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज असे पर्याय दिले जातात. आणि त्या पर्यायावरून आपल्याला कोणती फ्रेज त्या वाक्यात दिलेली आहे असं ओळखणं अपेक्षित आहे. किंवा रिप्लेस अ फ्रेज बाय अ क्लॉज किंवा रिप्लेस अ क्लॉज बाय अ फ्रेज असे पण ह्या घटकावरती प्रश्न विचारले जातात. तर त्या दृष्टीनं आपण ह्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं ग्रुप बी, ग्रुप सी, डिपार्टमेंटल PSI ह्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं ह्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे.